म्हणजे संजय राऊत म्हणजे एक 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 वेळा माणूस आहे. ते काहीही बोलू शकतो आणि त्यांच्या बोलण्याचं काहीही महत्त्व नाही आहे, महत्त्व नाही दिला पाहिजे. म्हणजे तुमचा पक्ष तुम्ही चालवू शकत नाही, तुमचा नेतृत्व फेल झालेला आहे. तुमचे कॅडरचे लोक, आमदार, खासदार, त्यांचा विश्वास उबाठाचे नेतृत्वावर तर राहिलेला नाही आहे. यामुळे ते इकडे तिकडे जात आहेत, ते बंड करत आहेत, विद्रोह करत आहेत. तर तुम्ही त्यांच्या विद्रोहाचं कारण काय आहे ते कारणावर तुम्ही एक लक्ष द्या ना. ते राज्यात 4 वर्षानंतर पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. खरं तर ऑपरेशन टायगर जो आहे ते आता कुठेतरी सक्सेस होताना पाहायला मिळत आहे. या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते संजय निरुपमजी आहेत आपल्यासोबत. सर, काय सांगाल? ऑपरेशन टायगर जवळपास सक्सेस होताना दिसत आहे आणि लवकरच त्याचा आपल्याला वर्धापन दिवस निमित्तानं जे चर्चा चालू आहे त्यांच्या पक्षप्रवेश कशा पद्धतीने एकंदरीत ऑपरेशन टायगरकडे? ऑपरेशन टायगर तुमचा शब्द आहे, मीडियाने जो घडवलेला शब्द आहे, तुमची शब्दावली आहे, याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण उबाठामध्ये एक भयंकर असंतोष आहे आणि जेणेकरून उबाठाचे जो कॅडरचे लोक आहेत, जो आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी एक बंडचा पवित्रा घेतलेला आहे. मला जो महत्त्वाचा विषय जो वाटतो की काल संध्याकाळपर्यंत संजय राऊत सारखे जो उबाठाचे नेते आहेत ते स्वतःचे खासदारांबद्दल एक आपुलकी व्यक्त करत होते. ते आमचे आहेत, आदरणीय आहेत. आणि रात्री झाल्यापासून ते स्वतःचे खासदारांना आता बिकाऊ सांगतात. काहीतरी एक नंबर पण फिगर पण ते दिलेले आहेत. तर तो असा एक पागल मानसिक रित्याने एक विक्षिप्त माणसासारखा काही तू बोलतो. पण मला सांगायचं असं आहे की तुमचे पक्षामध्ये एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. तुम्ही त्याच्याबद्दल एक डिनायल मोडमध्ये आहात. हिंदीमध्ये एक मोठी एक खूप लोकप्रिय लाईन आहे की धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहे. म्हणजे तुमचा पक्ष तुम्ही चालवू शकत नाही, तुमचा नेतृत्व फेल झालेला आहे. तुमचे कॅडरचे लोक, आमदार, खासदार, त्यांचा विश्वास उबाठाचे नेतृत्वावर तर राहिलेला नाही आहे. यामुळे ते इकडे तिकडे जात आहेत, ते बंड करत आहेत, विद्रोह करत आहेत. तर तुम्ही त्यांच्या विद्रोहाचं कारण काय आहे ते कारणावर तुम्ही एक लक्ष द्या ना. ते का असंतुष्ट आहेत, नाराज का आहेत, त्यांच्या नाराजगीचं कारण शोधा ना. ते शोधत नाही. 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी पक्षामध्ये तर शिवसेनेमध्ये उठाव केले आणि वेगळा पक्ष निर्माण केलं शिवसेनेचा. मात्र पुन्हा 4 वर्षानंतर ठाकरेंचे खासदार आहे जवळपास 6 फुटण्याचे कागारवर आहेत आणि आता आपण म्हटलं तरी लवकरच ते पक्षप्रवेश देखील करण्याची तयारीत आहेत. पक्षामध्ये विलीनीकरण शिंदे गटाचं असंच देखील चर्चा चालू. कशा पद्धतीने आपण उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कशा पाहतात आपण? ही चर्चाबद्दल मला काही बोलायचं नाही. चर्चा फक्त मीडियामध्ये चालू आहे. जोपर्यंत मीडियामध्ये चालू आहे चालू राहू दे, मला काही बोलायचं नाही. पण 4 वर्षापूर्वी जो बंड झाला किंवा उठाव झाला त्यावेळी जो परिस्थिती होती त्याच परिस्थिती आज पण आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांबरोबर गद्दारी केली, त्यांनी हिंदुत्वाबरोबर गद्दारी केली आणि काँग्रेसचे हात मिळवणी केली, जेणेकरून ज्याच्या परिणामस्वरूप बंड झाला, उठाव झाला. तोच परिस्थिती आज पण आहे. उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाला विसरलेले आहेत. उद्धव ठाकरेच्या पक्षाकडून फक्त काँग्रेसवाले आणि काँग्रेसचा जो एक मुस्लिम परस्त एक धोरण असतो त्याच्या बाजूला ते उभे राहतात. तो अशी परिस्थितीत जे काही खासदार बाहेर निघण्याच्या मनस्थितीत आहेत ते एकटेच नाही आहेत, आमदार पण आहेत, त्यांच्या कॅडरमध्ये खूप सारे पदाधिकारी पण आहेत. सगळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास करून त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात ते पक्षाकडून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो सिलसिला चालू आहे. काय वाटतं एकंदरीत उद्धव ठाकरे आमदार खासदारांना वेळ देत नाहीत की त्यांच्याकडे भेटीगाठी आणि त्यांच्यानंतर कामाकडे त्यांचं दुर्लक्ष वगैरे करतात, त्यामुळे ही अशी वेळ येत आहेत का? तुम्ही कशा पाहता या ऑपरेशन टायगर? म्हणजे मी काय सांगू, तो गेला रविवारी जो मीटिंग होती खासदारांची त्याच्या पूर्वी पण 1-2 महिन्यापूर्वी पण खासदारांची एक मीटिंग होती मातोश्रीवर आणि सगळे खासदारांनी जो तक्रार केला आणि नेत्याच्या समोर तक्रार केला की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, तुम्ही आम्हाला भेटत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात नाही
अच्छा समजा तुमची तब्येत बरी नाही आहे, तो कमीत कमी जो छोटे ठाकरे आहेत त्यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जायला पाहिजे, तो पण येत नाही. तो एक वर्क फ्रॉम होम जो एक नवीन सिस्टम आहे देशात आणि जगात, तो सिस्टम त्यांनी अडॉप्ट केलेला आहे. आणि उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र घरी बसून राजकारण करतात आणि पार्टी चालविण्याचा प्रयत्न करतात. हा जो विषय आहे त्यांचे पक्षाचे स्वतःचे जो आमदार खासदार आहेत त्यांना पटत नाही. यामुळे ते पक्ष सोडून जाण्याचा मार्ग कुठेतरी शोधत आहेत. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी बी आज PC घेऊन पत्रकार परिषद घेऊन शिवीगाळ करत खासदारांना 15 कोटी रुपये घेऊन असं करत असल्याचं आरोप लावला. त्यासोबत त्यांनी असं म्हटलंय की 2 दिवस पूर्वी जेव्हा मातोश्रीवर हे खासदार आले होते आणि काही खासदार VC मध्ये होते, साईबाबांच्या 5-5 वेळी शपथ घेतली, आई भवानीची शपथ घेतली, मुलींच्या सर्वांची शपथ घेतली की आम्ही जाणार नाही. मग असा का दिवस आला? म्हणजे जे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षाचे जो लोक आहेत, जे काही लोक आहेत, ते सर्वांनी हिंदुत्वाची शपथ घेतली होती, शपथ तोडली ना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली होती, ते शपथ तोडली ना. आई भवानीची शपथ घेतली होती, तुळजा भवानीची शपथ घेतली होती. आणि सगळ्या सर्व शपथ तोडून ते काँग्रेस बरोबर गेलेत. तो मूल जो गद्दारीचा जो एक आरोप आहे तो त्यांच्यावर आहे. आणि त्यांचे जो खासदार आहेत, त्यांचे जो आमदार आहेत, ते काम करणारे लोक आहेत, ते स्वतःचे बलावर निवडून येणारे नेते आहेत. आणि तुम्ही त्यांना सहकार करत नाही. त्यांच्या क्षेत्रात येऊन तुम्ही त्यांच्यावर पैसेचा एक बोज टाकता की तुम्ही सर्व प्रोग्रामची तयारी, कार्यक्रमची तयारी करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि आता ज्या काही खासदारांसाठी तुम्ही एक आदर सूचक वक्तव्य देत होता, आता त्यांना तुम्ही शिवीगाळ करत आहात. म्हणजे संजय राऊत म्हणजे एक 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 वेळा माणूस आहे. ते काहीही बोलू शकतो आणि त्यांच्या बोलण्याचं काहीही महत्त्व नाही आहे, महत्त्व नाही दिला पाहिजे. शेवटचे एक प्रश्न की 60वा वर्धापन दिवस शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगाव नेस्कोमध्ये साजरा केला जाणार आहे. की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हे जे ऑपरेशन टायगर आहे, 6 खासदार त्या ठिकाणी पक्षप्रवेश होईल का? काय मला काही माहीत नाही याबद्दल, पण एवढा मी सांगू शकतो की शिवसेनाचा जो 6वा वर्धापन दिवस आहे, 60वा वर्धापन दिवस आहे, त्याचा आम्ही खूप भरपूर जल्लोष करून ते साजरा करणार. नेस्को गोरेगावमध्ये आज पण आमची एक मीटिंग आहे संध्याकाळी ते तयारीसाठी. तो एक आता म्हणजे एक शिवसेना प्रमुख ची विचारधाराला पुढे घेऊन जाणारी एकच पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे शिवसेना, ज्याचं नेतृत्व आमचे नेते एकनाथ शिंदेजी करतात. हिंदुत्वाची विचारधारा बाळासाहेबांनी ज्या विचारधारा स्वीकार केली होती, त्या विचारधाराला पुढे घेऊन जाणारा एकच पक्ष आहे, तो शिवसेना. आणि शिवसेनाचं नेतृत्व करतात एकनाथ शिंदेजी. आणि एकदा पुन्हा येणारे 19 जूनला आम्ही नेस्कोमध्ये शिवसेना प्रमुखांना बंधन करून हिंदुत्वाचा एकदा पुन्हा आम्ही बिगुल बजावणार. भूकंप आपल्याला नेस्कोमध्ये पाहायला मिळेल का राजकीय? मला माहीत नाही. त्यांचे जो खासदार आहे त्यांच्या मनात काय आहे, त्यांना पुढे कसं जायचं, काय करायचं, तो त्यांच्यावर आहे. तुम्ही त्यांच्याशी विचारा. नक्कीच. कॅमेरामॅन आशिफ खान सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.